पुढची बातमी पाहूयात। घरातला एखादा माणूस बाहेर जरी गेला तरी त्याची सर्वजण वाट पाहत बसतात, पण आपल्या नाशिकमध्ये बाहेर गेलेला माणूस परत येईल का इतकाच प्रश्न पडत नाही, तर तो जिवंत परत येईल का अशी काळजी कुटुंबियांना वाटत असते। त्याचं कारण आहे नाशिकमधले खड्डे। याच खड्ड्यांनी गेल्या 4 महिन्यात 4 जणांचे जीव घेतलेत। कुंभमेळ्यासाठी रस्त्यांची कामं सुरू आहेत, पण त्यामुळे पडलेले खड्डे यमदूतासारखे रस्ते उभे ठाकलेत। तरीही त्याची पर्वा न करता महापालिकेला किंवा प्रशासनाला त्याची पर्वा नाहीये आणि ज्यांच्यामुळे हे मृत्यूचे खड्डे पडलेत ते कंत्राटदार देखील मोकाट फिरतायत। पाहूयात। नाशिकमध्ये खड्डे बनले यमदूत। खड्ड्यामुळे आणखी एक बळी। जीव गेले तरी प्रशासनाची कुंभकर्णी झोप। पती जगातून कायमचा निघून गेल्याने या माऊलीला अश्रू थांबवता येत नाहीत। तर आपला बाबा आता परत कधीच येणार नाही या वेदनेनं कोलमडून गेलेली ही चिमुकली। या दोघांचाही आधार कायमचा हरपलाय। निलेश कोतकर त्यांचं नाव, वय अवघं 40 वर्ष। अंबड MIDCतील एका कंपनीत काम करत ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे। खरं तर रोज ते दुचाकीवरून याच रस्त्यानं जात असत। 26 जुलै 2026 हा दिवस उजाडला। रोजच्या प्रमाणे ते दुपारी जेवणासाठी दुचाकीवरून घरी निघाले, पण वेळ दुपारी 1:30 वाजता। ठिकाण एक्सलो पॉइंट चौक। निलेश कोतकर जेवण्यासाठी घरी जात होते। एक्सलो पॉइंट चौकातील खड्ड्यामुळे अपघात। निलेश कोतकर दुचाकीवरून खाली पडले। निलेश कोतकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत। कोतकरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यान निलेश कोतकर यांचा मृत्यू। निलेश कोतकर यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। म्हणूनच त्यांची पत्नी मदतीसाठी प्रशासनाकडे मदतीची याचना करते। या खड्ड्यांमुळे जी माझ्या घरावर परिस्थिती ओढावलेली आहे, तर त्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। माझ्या आणि माझ्या मुलीच्या भविष्यासाठी महापालिकेने काहीतरी तरतूद करावी एवढीच माझी इच्छा आहे, बस, बाकी काहीच नाही। निलेश यांच्या मृत्यूमुळे त्यांची आई, वडील आणि भावाकडून प्रशासनानेच निलेश यांचा बळी घेतल्याचा आरोप केलाय। या शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आमच्या पोराचा सत्यानाश झाला। आम्ही काय कोणाजवळ बोलणार? महानगरपालिका काही आम्हाला हे करेल, आता काय म्हणेल, तुम्ही कशाला रस्त्यावर चालले असं म्हणेल ना, म्हणजे चालायचं नाही का रस्त्याने? चुका त्यांच्या झाल्या तरी आमच्यावरती हा प्रसंग आला। आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे सर। सामान्य व्यक्ती कसं जाणार आहे त्याच्यावरती? तुम्ही लक्ष द्या आणि सरकारने खरंच लक्ष घाला याच्यामध्ये। फक्त तुम्ही इकडच्या तिकडे काही करू नका। जे सामान्य जनतेसाठी आहे ना सुखी सोयी, त्या पहिले व्यवस्थित करा। लोक तुमच्याकडे काहीच मागणार नाही। तुम्ही रस्ते सगळं, पाणी व्यवस्थित सगळं हे करा। तुम्हाला सगळं चांगलं मिळतं, पण आम्हाला काही मिळत नाही। तुमच्यासाठी 4 व्हीलर आहेत, आमच्यासाठी प्रत्येक ठिकाणी गाडी नसते। सामान्य व्यक्ती का प्रत्येक वेळेस 4 व्हीलरमध्ये जाणार आहे का? तो पायी नाही तर आपल्या 2 व्हीलरने नाही तर सायकलीनेच जाणार आहे। त्याच्यासोबत अशी घटना घडत असेल, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होत असेल, तर कसं होणार आहे? खरं तर गेल्या काही दिवसांत नाशिकमधल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली। आगामी कुंभमेळ्यासाठी नाशकात रस्त्यांची कामं सुरू आहेत। मात्र आता खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे असा सवाल आता विचारला जातोय। कारण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नाशिककर रोजच्या रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत। 24 मार्च प्रभाकर निकम, 6 जून प्रवीण गायकवाड, 25 जुलै दीपाली बेळे, 28 जुलै निलेश कोतकर। हे सगळं होऊनही प्रशासन मात्र ढिम्म आहे, तर ठेकेदारांवर कारवाईची बोंब आहे। नाशिकचे खड्डे इतके जीवघेणे झाले असताना नाशिककरांनी काय फक्त मृतांचे आकडे मोजत बसायचे काय, असा संतप्त सवाल आता विचारला जातोय। म्हणूनच निलेश कोतकर यांच्या कुटुंबियांसह राजकीय पक्षांनीही आंदोलन केलंय।
हातावर व्यवसाय असणारं ते कुटुंब, वयोवृद्ध आई वडील, आज त्या कुटुंबाचा आधार गेलाय. आज 13 दिवस सगळे नातेवाईक येतील, आम्ही पण जाऊ, पण यानंतरचं पूर्ण आयुष्य हे त्या मातेसाठी, त्या मुलीसाठी खूप अवघड आहे आणि प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो. शहराचे नागरिक आणि या आपल्या नाशिक शहरामध्ये सगळ्यात स्वस्त जर काय असेल तर तो मनुष्याचा जीव झालेला आहे, 2 व्हीलरवाल्यांचा. कारण पाण्याने भरलेले रस्त्यामध्ये खड्डे हे कळतच नाही आहे 2 व्हीलरवर. प्रशासन फक्त खड्ड्यांमध्ये जीव गेल्यानंतर हे जागे होणार आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या व्यतिरिक्त जर जीव जाऊन डेव्हलपमेंट होत असेल किंवा अशा काही गोष्टी होत असेल तर त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. हा फक्त निष्काळजीपणाचा मृत्यू आहे असं आमचं वैयक्तिक मत आहे. तर जे काही अधिकारी असतील, कुणी जे काही याला जबाबदार असतील, यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये हा आमचा मूळ प्रश्न आहे. नगरपालिकेला म्हणा किंवा सरकारला जे काही इथं उद्योजकांकडून एवढं मोठं उत्पन्न आमच्याकडून मिळतं तर आम्हाला सुविधा का नाही? आमच्याकडे काम करणारा माणूस संध्याकाळी व्यवस्थित घरी पोहोचेल तिथपर्यंत जर आमची जबाबदारी असते साहेब, तर आज त्याची बायको एक धाकात असते, माझा नवरा पडला की काय, हां, तर हे कुठंतरी थांबायला हवं. नाशिकमध्ये खड्ड्यांच्या रूपाने प्रत्येक रस्त्यावर यमदूत उभे ठाकले आहेत. याबाबत नाशिकचे महापौर काय म्हणाले पहा. जो विषय आहे त्याच्यामध्ये 2 गुन्हे दाखल झालेले आहे. काही सगळ्याच मेजर कंत्राटदारांना आपण पेनल्टी केली आहे. आता हे जे कंत्राट आहेत ते सगळे प्रशासकीय काळात देण्यात आले आहेत, हे सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यातल्या ज्या काही त्रुटी असतील किंवा जे अलॉट करण्यात आलेले जे नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये पहिली जी शास्ती आहे ती आपण पेनल्टी आहे. दुसरी जी शास्ती आहे ते कंत्राट तुमच्याकडनं का काढून घेऊ नये अशा प्रकारचं आहे. आणि तो आता आम्ही पाऊल आता उचलत आहोत की दुसरी जी आहे, कारण पहिली वॉर्निंग देऊन झालेली होती. आत्तापर्यंत जे 5 कुटुंबियांना हा आघात झालेला आहे, ज्या कुटुंबांना आघात झालेला आहे त्यामध्ये कोणकोणते रस्ते होते आणि ते आता तातडीने बुजवले आहेत की नाही, प्रशासनावरती आता कडी नजर ही आमची असणार आहे. आता कॉन्ट्रॅक्टर सोडा, पण अधिकाऱ्याला आम्ही जबाबदार धरू. सर्वसामान्य जनतेच्या खिशातून टॅक्स घेतला जातो, त्यातून चांगले रस्ते मिळावेत अशी त्यांची अपेक्षा असते. पण त्या बदल्यात नाशिककरांना काय मिळतंय तर फक्त जीव घेणे खड्डे आणि निलेश कोतकर यांच्यासारख्यांचे बळी. म्हणूनच नाशिकचे रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत. घरातून बाहेर पडावं आणि सापशिडीच्या खेळासारखा जीवाच्या आकांताने प्रवास करायचा आणि खड्ड्यांचा कोणता साप कधी जीव घेईल याचा काही भरोसाच राहिलेला नाही. त्यामुळे नाशिक महापालिकेचं प्रशासन आपली कुंभकर्णी झोप सोडेल का आणि लोकांचे जीव वाचवेल का हा खरा सवाल आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक.